सिंहासन ते समाधी आयुष्याचा सार शिवनेरीवरून सुरू होतोय. जन्माचा प्रवास गडावरच आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड राजधानी गडावर आहे. शेवटचा श्वास गडावर आहे शिवाजी महाराजांचा. म्हणजे गडांचं आणि शिवाजी महाराजांचं नातं अतूट आहे, अतूट. आपण शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्रवास बघितला. इथं समाधी आहे. आपण त्या समाधीच्या समोर आहे. आपण सिंहासनाच्या जागेपाशी उभा राहिलेलो. एक प्रसंग सांगतो, मग आपल्याला शिवाजी महाराज आणि आपलं नातं समजेल. गुरुजी कायम सांगते, शिवाजी महाराजांच्या काळजापर्यंत पोहोचलेला माणूस मिळेल एवढं ठामपणे सांगतात शिवाजी गुरुजी. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. त्या सिंहासनाच्या समोरची जागा किती आहे, म्हणजे नगरखान्यातून आत गेल्यानंतर मोहिमेचा समारोप होता. आत बसेल एवढीच संख्या होती. म्हणजे किमान 20-22 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. आत बसल्यानंतर समारोप उद्या सकाळी सगळी मोहीम झोपलेली आहे. रात्रीचे सरासरी 2 वाजलेले होते. आपले वारकरी दत्ताजीराव महाडिक ते आता इथं आहेत आपल्या बरोबर. ते रात्री 2 वाजता जाग आली त्यांना. त्यांनी बघितलं की गुरुजी सिंहासनाच्या जागेकडे बघत असे बसलेले. रात्री 2-2:30चा प्रसंग आहे. आणि दत्ताजीरावांना वाटलं की असंच आपल्याला जाग आली तसे गुरुजींना आले असेल म्हणून थांबले असतील. थोड्या वेळानंतर दत्ताजीराव गुरुजींच्या शेजारी जाऊन बसले. तरी गुरुजी असे त्या सिंहासनाच्या जागेकडे एकटक बघत बसले. थोड्या वेळानं गुरुजींचं लक्ष दत्ताजीरावांच्याकडे गेलं. गुरुजी म्हणाले, नुसतं बघितलं आणि म्हणाले, दत्ताजीराव कसे आहेत आपले महाराज. काय भावना असतील विचार करा. म्हणजे त्या जागेवर स्वतः शिवाजी महाराज बसलेत अजूनही आणि तिथनं बघतायत. ह्या भावनेनं गुरुजी म्हणले, दत्ताजीराव कसे आहेत आपले महाराज. असाच एक प्रसंग मुंबईत नवी मुंबईला गुरुजींची वाशीला नवी मुंबईला गुरुजींची सभा होती आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं गुरुजी पूजन करत होते. तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाय. गुरुजी हसतायत त्या मूर्तीला बघून की जणू काय समोर स्वतः शिवाजी महाराज आहेत आणि गुरुजी त्यांच्याकडे बघतायत. काय भावना आहेत. अतूट अतूट नातं आहे आपलं आणि शिवाजी महाराजांचं. त्याच समाधीला साक्ष ठेवून आज जे आपण आलोय तो सार तो आहे. हिंदवी स्वराज्याचा प्रचार आपल्या पूर्वजांनी अटके पार केला. भगव्या झेंड्याची सत्ता अफगाणिस्तानपर्यंत केली. त्या पूर्वजांना शोभेल असं आपण काम केलं पाहिजे. आणि जर ते करत नसू तर शिवाजी महाराजांच्या समाधीवर सुद्धा पाया पडायचा आपल्याला अधिकार नाही. ज्यांना आपण आदर्श मानतो ते भिडे गुरुजी, ज्यांचा मार्ग आपल्याला दाखवला गुरुजींनी ते शिवाजी महाराज. गुरुजी आपल्याला कायम सांगतात की शिवाजी महाराज हे एकमेव हिंदू धर्माला तारणारे तारणहार आहेत. शिवाजी महाराज संभाजी महाराज नसते तर आज हिंदू धर्म शिल्लक राहिला नसता. तोच आदर्श ठेवून आपल्याला भविष्यात आज जी देशाची धर्माच्या बाबतीत जी उदासीनता आहे ती दूर करून याच भगव्या झेंड्याचं दिल्लीवर राज्य स्थापन व्हावं. म्हणजे राष्ट्रध्वज सुद्धा भगवाच व्हावा. ह्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. प्रत्येक हिंदूंच्या मनात शिवाजी महाराज ही आग पेटवावी लागेल. सृष्टी सूर्याविना असू शकत नाही. सूर्य संपला सृष्टीचा नाश आहे. मासा पाण्याविना असू शकत नाही. पाण्यातून काढा दुधात टाका. अगदी अमृत आपण बघितलेलं आहे. अमृतात टाकला तरी मासा जिवंत राहू शकत नाही. तसंच सृष्टी सूर्याविना मासा पाण्याविना राहू शकत नाही. तसंच हिंदू समाज शिवाजी महाराज संभाजी महाराज या आदर्शाशिवाय जगू शकत नाही, टिकू शकत नाही. ती जर टिकवायची असेल भगव्या झेंड्यासहित हिंदू धर्म तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या समाधीवर संकल्प करून इथनं निघावं लागेल. आपल्याला संकल्प म्हणजे
आपल्याला आपली जाणीव करून देण्यासाठी गळ्यात जानवं घालतात. प्रत्येक हिंदूच्या गळ्यात असतं केलेल्या संकल्पाची जाणीव करून देण्यासाठी. आज आपण जाणवी बरोबर आणलेली. ती जाणवी इथून बाहेर पडताना तिथं समाधीवर नुसतं ठेवून बाहेर घेऊ, त्या जगदीश्वराला आणि ह्या शिवसूर्याला साक्ष ठेवून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल. ही भावना जो ठेवणार आणि ती पूर्ण करण्यासाठी काम करणार. म्हणजे जसं गुरुजींनी शिवाजी महाराजांना तिथं बघितलं तो आत्मा आहे. जसं रामायण रामकथा जिथं सुरू असते तिथं एक पाठ कथा वाचकाच्या शेजारी ठेवलेला असतो हनुमानासाठी. जिथं रामकथा तिथं हनुमान. म्हणजे रामाशिवाय हनुमान आणि हनुमानाशिवाय राम असू शकत नाही. अगदी तसंच जिथं जिथं देशभक्ती धर्मभक्ती त्याचं काम तिथं शिवाजी महाराज, संभाजी महाराज अदृश्य रूपानं असतातच ही आपली श्रद्धा पाहिजे. मग आपण ना शिवाजी महाराजांना ना स्वतःला अजिबात फसवता कामा नये. हे जाणवं कुणी घ्यावं तर हो मी संकल्प करणार, मी शिवाजी महाराजांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भिडे गुरुजींनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार. प्रमाण कमी जास्त असेल, प्रत्ययाची क्षमता कमी जास्त असतील पण ते मी काम करणार असं ज्यांना वाटतंय त्यांनीच जाणवं घ्यावं. अन्यथा सक्ती नाही, कुणी घेऊ नका. हे मनोरंजन म्हणून करत नाही आपण. आणि कुणी तर म्हणेल की फक्त बामणाने जानवं घालायचं, अजिबात नाही. शिवाजी महाराज क्षत्रिय होते, शिवाजी महाराजांच्या गळ्यात सुद्धा जानवं होतं. आपण शिवाजी महाराजांचे पाईक आहे. ज्यांचा ज्यांचा रक्तगट शिवाजी महाराज, ज्यांचा ज्यांचा रक्तगट संभाजी महाराज, भारत माता, त्या सगळ्यांनी ते जानवं परिधान करावं. स्त्री पुरुष भेद न घेता आपल्या गळ्यातलं जानवं रोज आपल्याला आठवण करून देईल की शिवाजी महाराजांच्या समाधीवर ते जानवं घातलेलं आहे आणि मी हे काम केलं पाहिजे. आपण तिथं ठेवू, पूजन करू आणि घेऊ. आपण शिवाजी महाराजांच्या समाधी समोर आहे. शिवरायांचे 8वावं रूप म्हणू. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ठसून हृदयात ठेवू. शिवाजी महाराजांना अपेक्षित ते काम करू आणि सकल सुखांचा केला त्याग. शिवाजी महाराजांनी जसा केला तसं आपल्या आयुष्यातल्या सुद्धा आज आपण सुखाची माती केली तर पुढच्या पिढ्या आनंदात राहतील. त्याचा विचार करून आपण ते काम करू. शिवाकाशी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे हेच आपल्याला आदर्श असले पाहिजे. मुलाचं लग्न टाकून तानाजीराव गेले, परत आले नाही. शिवाकाशी पालखीत बसले. माहित आहे पालखी सापडली की आपल्या देहाचे तुकडे. बाजीप्रभू देशपांडे माहित आहे तिथं थांबलो तर आपण फार काळ जिवंत राहणार नाही. तरी सुद्धा मरणावर सुद्धा मात करण्यासाठी अमरत्व मिळालं त्यांना. ते जगले. जो प्रसंग रणांगणावरचा भगवान श्रीकृष्णाने युद्धासाठी तयार असणारा अर्जुन ज्यावेळेस मी लढणार नाही म्हणतो त्यावेळेस त्याला जो उपदेश केला तू उठ आणि लढलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी तेच केलं. गुरुजी तेच करतायत. आपल्या पुरुषत्व जागे करण्याचं काम गुरुजी करतायत. ते आपल्याला केलं पाहिजे. आणि हा वसा घेऊन, हा वारसा घेऊन आपण हिंदू. सक्ती अजिबात नाही, पण ज्यानं जानवं घालावं त्यानं ते व्रत पाळावं. शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून घेऊया. आपल्या आयुष्याचा पुनर्जन्म होईल. शिवाजी महाराज 50 वर्ष आयुष्य, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, शिवाकाशी सगळे अल्पायुष्य आहेत पण चिरंजीव झाले. आपण ही फार काही जगू माहीत नाही किती जगू, पण जेवढं जगू तेवढं देशा देवा धर्मासाठी जगू. मरताना किमान समाधान वाटलं पाहिजे मी कशासाठी जगलो, बस एवढं माझं समाधान आहे. एवढं करू. शिवरायांचे 8वावं रूप म्हणजेच पूजा. आणि ही फुलं आहेतच पण आपल्या आयुष्याचं फुल यांच्या चरणावर राहूया आणि आपण कामाला लागू.